कथेचं नाव आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा, भाग 8. मग सर, तुम्ही कधी ट्राय का केला नाहीत? जान्हवी उत्सुकतेने पटकन बोलून गेली. तसा तिचा प्रश्न ऐकून प्रजापती सर तर शांतच झाले. स्वानंदीही एकदा तिच्या जानकडे तर एकदा प्रजापती सरांकडे आळीपाळीने बघत होती. आता पुढे काय होईल या विचारातच तिने मनातच परत एकदा कपाळावर हात मारून घेतला. प्रजापती सर तर जान्हवीकडे एकटक बघतच होते. हे कोण ध्यान आहे यार? डायरेक्ट विचारते मला ॲक्टिंगमध्ये का ट्राय केलं नाही म्हणून. मला बघून ब्लँक होणाऱ्या मुली तर खूप पाहिल्या, पण ही केस काहीतरी वेगळीच वाटते. ग्रेट अँड लिटल इंटरेस्टिंग. रजत सर मनातच विचार करत होते. सर काहीच बोलत नाही म्हटल्यावर स्वानंदी हळूच जान्हवीला म्हणाली, जान, वेड लागले का तुला? अगं, आज पहिला दिवस आहे तुझा इथे आणि आल्या आल्या काय सुरू झालीस? जरा सावकाश रंग दाखव ना ग माझी राणी तू. गप हा सानू, काही एवढं विचारलं नाहीये मी. एक जनरल प्रश्न विचारलाय, त्याचं एवढं काय टेन्शन आलंय तुला? जान्हवी, टेन्शन नाही ग, पण जरा दमानं घ्या जान्हवी मॅडम. स्वानंदी हळू आवाजात तिला समजावत बोलत होती. क्लासमधले बाकीचे स्टुडंट्स या दोघींकडे बघत होते. काहींना मजा वाटत होती तर काही या अशा कशा मुली म्हणून हसत होते. पण दोघींनाही काहीच फरक पडत नव्हता आणि कदाचित तो पडणारही नव्हता. अशाच होत्या दोघी, आपल्याच विश्वात गुंग असणाऱ्या. दोघींचं बोलणं सगळं सरांना ऐकू जात होतं याची दोघींनाही कल्पना होती. पहिल्याच बेंचवर बसलेल्या होत्या दोघी, तेही अगदी डेस्कच्या समोरच. दोघींचं डिस्कशन झालं असेल तर जरा इंट्रो देता का तुमचा? रजत सरांनी जरा आवाज चढवत विचारले. तशा दोघी भानावर आल्या. सॉरी सर, येस, मी स्वानंदी रघुनाथ धर्माधिकारी आणि मी जान्हवी करमरकर. स्वानंदीला मध्येच तोडत जान्हवी उत्साहात बोलते. ओके, सो मिस जान्हवी अँड मिस स्वानंदी, मीट मी इन स्टाफ रूम आफ्टर दिस लेक्चर. रजत सरांनी थोडा कडक आवाजात दोघींना सांगितले. हे ऐकून दोघींनी एकमेकींकडे गूढ नजरेने पाहिले. जसं काय चला झाली सुरुवात इथेही, असंच काहीसं त्या नजरेत होतं. आता मी काय केलं असेच भाव आणून जान्हवीने तिच्याकडे बघितले. तसे स्वानंदीनेही एक दीर्घ श्वास घेत सोडला आणि जान्हवीकडे बघितले. काही होऊ शकत नाही तुझं, असंच काहीसं ती तिला सांगत असावी बहुधा. तशी जान्हवीनेही एक डोळा बंद करत तिला स्माईल दिली. दोघींचे हे नजरेचे खेळ रजत सर बघतच होते. काय नमुने आहेत. असाच काहीसा त्यांनी दोघींना लूक दिला. तेवढ्यात लेक्चर संपल्याची बेल झाली आणि सर निघून गेले. सर गेले तसे दोघींनी सुटकेचा श्वास घेतला आणि एकमेकींकडे बघतच जोरजोरात हसायला लागल्या. अशाच होत्या दोघी. खूप वर्षांची मैत्री होती त्यांची, म्हणूनच संवादासाठी त्यांना शब्दांची गरज पडत नव्हती. कधी कधी नजरेनेच एकमेकांच्या मनातलं त्या ओळखायच्या आणि बोलायच्याही. एवढी घट्ट मैत्री होती म्हणूनच एकमेकींना सोडून त्या राहू शकल्या नव्हत्या. पोटभर हसून झालं तसं दोघींना आठवलं की त्यांना स्टाफरूममध्ये बोलवलं होतं. दोघीही थोडे गंभीर भाव चेहऱ्यावर आणून स्टाफरूममध्ये रजत सरांच्या समोर उभ्या होत्या. सो मिस स्वानंदी आणि मिस जान्हवी, करेक्ट? रजत सर दोघींकडे बोट दाखवत विचारू लागले. येस सर, दोघींनी उत्तर दिले. बोथ आर फ्रेंड्स और रिलेटिव्स? चाइल्डहुड फ्रेंड्स सर. जान्हवीने एक भुवई उडवत आणि सोबत तिच्या शर्टची कॉलर उडवत हसतच उत्तर दिले. तिच्या या ॲक्शनवर स्वानंदीने तिच्याकडे असे काही बघितले ना की तिने डोळ्यांनीच तिला स्वारी म्हणून टाकले.
रजस सरही जान्हवीच्या या उत्तरावर आणि तिच्या ॲक्शनवर थोडे शॉक झाले, पण स्वतःला सावरले त्यांनी लगेच. अचानक थर्ड इयरला कसं काय ॲडमिशन घेतला तिथे? रजस सरांनी प्रश्न केला. ॲक्च्युली सर, माझ्या वडिलांची इथे नाशिकला ट्रान्सफर झाली आहे. मी इथे ॲडमिशन घेतले आणि मी इथे आले म्हणून म्हणून तुझी ही चाइल्डहुड फ्रेंड पण इथे आली, बरोबर ना मिस जान्हवी करमरकर? स्वानंदीचे पुढचे वाक्य रजस सरांनी पूर्ण केले. जान्हवी तर शॉकच झाली. यांना कसं काय माहिती? असाच काहीसा विचार ती मनातच करत होती. मिस जान्हवी, त्याचं काय आहे ना, मी एक सायकोलॉजी प्रोफेसर आहे, शिवाय काउन्सलिंग थेरपीजही करतो. आणि हे सगळं करण्यासाठी, इथेपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप कष्ट घेतलेत, कारण मला एक यशस्वी शिक्षकच व्हायचं होतं. शिक्षक या शब्दावर जोर देत ते म्हणाले. आणि हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं, त्यामुळे मी सिनेमा, नाटक यासारख्या ठिकाणी कधीच ट्राय केलं नाही. इज दॅट क्लिअर? जान्हवीकडे एकटक बघत ते बोलत होते. सॉरी सर, खरं तर मला तसं म्हणायचं नव्हतं. मी जस्ट असे जनरली विचारत होते. जान्हवीने थोड्या हळू आवाजात उत्तर दिले. खरं तर एका प्रोफेसरने तिला एवढं स्पष्टीकरण देणे हे चुकीचे होते आणि तिला याची जाणीव होती, म्हणूनच ती थोडी शांत झाली होती. काय झालं मिस जान्हवी? मिळालं ना उत्तर तुमच्या प्रश्नांचे? मी कधी ट्राय का केला नाही ते? रजस सर. हो सर, सॉरी सर. जान्हवी. यू शुड बी. प्रत्येक शब्दावर जोर देत थोड्या मोठ्या आवाजात ते बोलले. तशी इकडे जान्हवीने खाली मान घातली. रजस सर खाली मान घालून उभ्या असलेल्या जान्हवीकडे बघत होते. तर आज जानची बोलती कशी बंद झाली हा विचार करतच स्वानंदी एकदा तिच्याकडे तर एकदा सरांकडे अशी नजर फिरवत होती. स्टाफरूममध्ये शांतता पसरली होती. इतक्यात रजस सरांनी अचानक जोरात हसायला सुरुवात केली. त्यांना असं हसताना बघून स्वानंदी आणि जान्हवी दोघी एकमेकींकडे आणि मग सरांकडे बघत होत्या. सर, आर यू ओके? असं अचानक का हसायला लागले हा विचार करत जान्हवी पुन्हा मूळ ट्रॅकवर आली आणि सरांना विचारू लागली. येस येस, आय एम ओके. हसण्यावर कंट्रोल करत सर बोलले. ॲक्च्युली मला तुझा स्वभाव खूप आवडला. बिनधास्त. माणसाने असंच असावं, सतत आनंदी राहावं, कोणतंच टेन्शन घ्यायचं नाही. स्मार्ट गर्ल. बाय द वे, हा स्मार्टनेस अभ्यासातही असेल अशी अपेक्षा करतो मी. सर. सरांच्या या बोलण्यावर दोघींनी एकमेकींकडे बघत वाचलो यार आज अशीच काहीशी नजर दिली. हो सर, नक्कीच. सरांच्या प्रश्नावर दोघींनी एकसाथच उत्तर दिले. ओके देन, मीही इथेच आहे आणि तुम्ही दोघी सुद्धा. बघू, भेटू पुन्हा पुढच्या लेक्चरला. असं म्हणतच सर त्यांच्या पुढच्या लेक्चरसाठी निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ दोघीही स्टाफरूममधून बाहेर पडल्या. क्रमशः